माझ्या धाकट्या मुलीचा जन्म झाल्यापासून मिशी काढेपर्यंत त्यांनी मला विदाऊट मिशी बघितलंच नव्हतं. हा म्हणजे मी जेव्हा मिशी काढून घरी गेलो तर हा असं झालं होतं. अरे तुझं वर्षावर बारीक आहे जरा इथपर्यंत डिटेल्स तिथपर्यंत वर्षावर पातळ आहे वगैरे. ते मला सुद्धा बघताना मला स्वतःला बघताना गंमत वाटली की अरे बापरे असं होतं की मी लहानपणी वगैरे. आणि मग ते केस सोनेरी केले होते, मी वेगळाच दिसत होतो. मी नाटकात सुद्धा एंट्री घेतली, लोकांनी मला ओळखलं नव्हतं. एक दोन तीन मिनिटांनी तरी मग मी केस काळे केले, कारण नाटक पण ओळखायला तर पाहिजे, हा कोण आला वगैरे नको इथपर्यंत नको. तर बोंबिलवाडीचा अख्खा आमचा सगळ्यात गमतीची शूटिंगची गंमत अशी होती की बोंबिलवाडीत जेवढे कलाकार आहेत ते सगळे नाटकातले आहेत. त्यामुळे नाटकात जी आम्ही मजा करत होतो, म्हणजे जी मजा करतो आपण नॉर्मली कलाकार मंडळी रिहर्सलमध्ये काय किंवा प्रयोग करताना काय, तीच मजा आम्ही तिथे रिहर्सल आणि शूटिंग करताना करत होतो. म्हणजे एका पॉईंटला आमच्या दिग्दर्शकाला सांगायला लागायचं आधी आहेत ती वाक्य बोला आणि मग आपण ॲडिशन्स वगैरे आपण नंतर बोलू. आधी आहेत ती वाक्य बोला, ती छान बोला आणि मग आपण पुढचे ॲडिशन्स करू. थोडक्यात आज आपण नाटकाची रिहर्सल जेव्हा करतो ते रिहर्सलमध्ये ज्या गमती करतो किंवा जे जे सुचतं ते आपण करत जातो, तसंच सिनेमाचं सुद्धा होतं या बोंबिलवाडीचं. आणि मी तर इतक्या वर्षांनी चित्रपट केला होता, म्हणजे मुंबई पुणे मुंबई 3 नंतर मी 5-7 वर्षांनी चित्रपट केला. आणि मुळात हिटलरची काय आता हे सगळं सांगतात ते बरोबर आहे. मी एकदा मधुगंधाला काही महिन्यांपूर्वी मेसेज टाकला होता की मधुगंधा मला काहीतरी असं वेगळं करायला मिळालं तर आवडेल, विलन करायला मिळालं तर आवडेल असं मी तिला म्हटलं होतं. पण ते नाटकातलं होतं, बरं नाटकासाठी होतं, ते नाटकासाठी होतं, ते चित्रपटासाठी किंवा सिरियलसाठी नव्हतं. मग तिने फारच ते मनावर घेतलं आणि हळूच मला तिने मेसेज टाकला की नाटकासाठी नाही पण एका चित्रपटासाठी तुला विलन म्हणून करायला आवडेल का. म्हटलं नको, चित्रपट म्हटल्यावर 20 दिवस 22 दिवस आणि माझे प्रयोग लागले सगळे. ठीक आहे ना, बघूया ना. असं करत 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 ती घुसली आणि मी त्याला बळी पडलो. आणि जेव्हा तिने मला हिटलरचा फोटोज दाखवला तेव्हा मी म्हटलं कुठल्या अँगलने हे हिटलर मी दिसतोय किंवा असा हिटलर कसा असू शकतो वगैरे बऱ्याच गोष्टी निघाल्या. मुळात हिटलर बोंबिलवाडीत कसा आला त्याची वनलाईन त्यांनी मला सांगितली की तो जर्मनीला निघाला लंडनला जायला आणि एक लेफ्टनंट चुकला म्हणून तो बोंबिलवाडीत आला, अशी त्याची वनलाईन आहे. कॉमेडी हिटलर पाहिजे होता, गोड हिटलर त्यांना पाहिजे होता. आणि मी गोड आहे असं माझं काही पण वेगळा म्हणजे हा हिटलर असूच शकत नाही, तरी हा हिटलरच आहे असं यांना प्रूव्ह करायचं, बाकी काही नाही. मूळ नाटकातले 3च कलाकार असतात, तुम्ही नाव सांगते बाकीचे सगळे नवीन आहेत सिनेमाचं. तर त्यांना मूळ नाटक किंवा त्याचं व्हिडिओ दाखवून दाखवण्यासाठी तयार केलं, प्रॅक्टिस केली असं ते फ्रेश सगळे. हो, त्याच्यापैकी जवळपास कोणीच नाटक पाहिलेलं नव्हतं. ती लोक 2-3 नाही, हा हे नवीन कलाकार जे आहेत त्यांनी पाहिलेलं होतं, पण बाकी सगळे नवीन कलाकारांनी पाहिलं नव्हतं. त्यांचा जन्मही झाला नव्हता कदाचित. इतके ते टी-स्कूलमध्ये माझे टी-स्कूलमध्ये ॲब्सर्ड नाटक म्हणजे काय हे करण्यासाठी मी ह्या नाटकाचा काही पोर्शन करायचो. हा जो म्हणतो आव आव हे मी तिथे टी-स्कूलमध्ये केलं होतं. तेव्हा तसं त्यांनी नाटक पाहिलेलं नव्हतं कोणी बाकीच्या कलाकारांनी. पण अर्थातच वाचनं झाली, मग तालमी झाली, म्हणजे व्यवस्थित नाटक बसवतो आपण आणि मग रंगमंचावर नेतो. तसा हा सिनेमा मी बसवला आणि मग लोकेशनवर जाऊन शूटिंग केलं. एकूण मला वाटतं किती 25-26 दिवसांमध्ये आमचं चित्रीकरण पूर्ण झालं. आणि ते अर्थातच काटेकोर सगळी योजनाबद्ध पद्धतीने सूत्रसंचालन यांनी केल्यामुळे ते शक्य झालं आणि सगळ्या कलाकारांची साथ. आणि त्यापैकी हे पात्र माझ्या शेजारी जे बसलेलं आहे तर त्याचा एक महत्त्वाचा हातभार आहे, कारण तो पहिल्या प्रयोगापासून शेवटच्या प्रयोगापर्यंत प्रत्येक प्रयोग केलेला माणूस आहे. एकाही प्रयोगाला त्यांनी रिप्लेसमेंट दिलेली नव्हती आणि अर्थात त्यामुळे सिनेमात देण्याचा प्रश्नच नव्हता.
शूट कुठे झालं? शूट कुठे कुठे झालं तर काही भाग आम्ही मुंबईतच चित्रित केला आणि 50% चित्रपट मुंबईत आणि 50% चित्रपट कोकणामध्ये कुडाळ परिसरामध्ये. नमस्कार. परेशनं सांगितल्यात अनेक गोष्टी की ज्या कसा बोंबिलवाडी सिनेमा शूट झाला. वरवंटे नावाचं पात्र याच्यामध्ये मी नाटकामध्ये करायचो आणि सिनेमामध्ये तेच आहे. वरवंटे काका म्हणजे व्ही सीताराम. तो काळी जसा सिनेमांचा होता आणि हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र ना फाळक्यांचा तोच पहिला चित्रपट. तर त्याच्यावर प्रभाव आहे आणि तो दिग्दर्शक आहे. म्हणजे सिनेमात एक नाटक आहे आणि त्या नाटकाचा मी दिग्दर्शक आहे. तर अशी सगळी काय म्हणतो आपण त्याला त्याचं संयोजन आहे त्याच्यातलं. आणि नाटक आम्ही केलं होतं आणि नाटक वगैरे मला हे कसं मिळालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अनेक ठिकाणी मी बोललेलो आहे. सिनेमासाठी जेव्हा मला मधुवंताचा फोन आला की असं असं आपण करतोय तर मी बरंच उडालो होतो. पण मला कल्पना नव्हती की याच्यावर सिनेमा करण्याचं कधी घाटेल. तर नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. कारण परेशवर एवढा विश्वास आहे. अनेक वर्ष आपण त्याचे सिनेमे पाहतो आहोत किंवा त्याची 2 नाटकं मी केलेली आहे. खरं तर खूप उशिरा त्याने सिनेमात घेतलं मला, पण चांगल्या भूमिकेसाठी घेतलं. गंमत सोडा, पण परेशकडे काम करणं ही फार आनंदाची गोष्ट असते. याचं कारण असं की ना फार कमी आपल्याकडे लोक आहेत की ज्यांना सिनेमा बनवण्यासाठी काय लागतं ते त्याला फार अचूक कळलेलं आहे. म्हणजे मी हेही सांगू शकतो, सिनेमा त्याने जो शूट केला त्याने फ्रेम टू फ्रेम शूट केलं. म्हणजे आपण हा पण असा अँगल घेऊन ठेवूया, तो पण तसा अँगल घेऊन ठेवूया, इथपर्यंत तो गेला नाही. मला एवढंच पाहिजे आहे. सो काय होतं की तुम्ही खूप फोकस जेव्हा असता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की सिनेमा काय बनवायचा असतो आणि कशासाठी सिनेमा बनवायचा असतो. त्याने आमच्याकडनं 10-12 दिवस तालीमाली करून घेतली आणि सांगितलं तुम्हाला जे सुचत आहे ते तुम्ही करा आणि आपल्याला ते हवं आहे सगळं याच्यामध्ये. आणि आम्हाला सुचत होतं, आम्ही ते करत होतो. त्यावेळेस त्यानं सगळं हे छान आहे, हे छान आहे, आपण बघूया ते कसं वर्कआउट होतंय. सिनेमा करताना त्याने काहीही घेतलं नाही, हे जात नाहीये त्याला, हे जात नाही असं त्याने सगळ्यांना विचारा, सगळ्यांना अनुभव आहे. नाही हे नको असं म्हणून त्याला मला गंमत काय वाटते किंवा आपल्याला आईला आम्ही एवढं सगळं आम्हाला सुचवलं त्याने काय मुद्दा तो नाहीये. मला असा दिग्दर्शक नेहमी आवडतो की नाही मला एवढंच हवंय आणि मी सांगतोय तेवढंच कर, कारण मला माहिती आहे कसं दिसणार आहे. याने ना तुम्ही सुद्धा आश्वस्त होता की अरे ठीक आहे याला माहिती की काय हवंय आणि काय असायला. सो ते फार गमतीशीर होतं सगळ्या या प्रोसेसमध्ये. मधुवंताने अर्थात सगळी चित्रपट निर्मितीची सूत्र सगळी हाती घेतलेली होती. तिने खूप छान सगळ्या गोष्टी हँडल केल्या याच्यामध्ये. तांबे सर म्हणाले तसंच की सगळे कलाकार नाटकातलेच होते, नाटकात काम करणारे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की रिहर्सल काय असते, सीनच्या आधी प्रिपेअर होऊन जाणं म्हणजे काय असतं, तिथे वेळ देणं म्हणजे काय असतं, दिग्दर्शकाला काय सहकार्य लागतं, या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांना अनुभव आहे. त्यामुळे ते पण सुलभीकरण झालं शूट होत असतानाच. त्यामुळे धमाल आली. आणि मला असं वाटलं की या सगळ्यामध्ये मी अनेक विनोदी चित्रपट केलेले आहेत, अनेक विनोदी नाटकं केलेली आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बोंबिलवाडी एक आहे. पण सिनेमामध्ये जो मॅड क्रेझी असा विनोद असतो ना की जो वेडपट आणि तरी सुद्धा त्याला एक लॉजिक आहे. तर तसा विनोद ना मराठी सिनेमामध्ये फार कमी झालाय. आपण एक ना आतापर्यंत एक टिपिकल विनोदाची शैली आपल्याकडे सिनेमामध्ये तुम्हाला सगळ्या सिनेमांमध्ये दिसते. पण एक दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्य लढा याचं मिश्रण करून बोंबिलवाडीमधलं वातावरण आणि त्यातली पात्र आणि त्यांच्यात घडणारा विनोद, म्हणजे हे काय लेवलवर जाऊ शकते याची फक्त कल्पना करा. आणि तो सगळा क्रेझीनेस, तो सगळा मॅडनेस परेशने त्याच्या या सिनेमामध्ये त्या कॅरेक्टर्समध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि मी असा सिनेमा केलाच नाही, एवढं सांगायचं तर. या पद्धतीच्या विनोदाचा सिनेमा मी केलेला नाही.
ही शैली वेगळी आहे, ही शैली युनिक आहे त्या अर्थाने. आणि तो जे नेहमी म्हणतो की त्याची जी एक शैली आहे त्याच्या नाटकांमधून ती दिसते आणि ती सिनेमा सुद्धा त्याने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो मला वाटतं हा एक वेगळा सिनेमा आम्ही नक्कीच बनवला आहे. आणि हे सांगायचं म्हणूनही नाही, प्रत्येकजण म्हणतो आम्ही वेगळा सिनेमा बनवलाय, तो त्यांच्या दृष्टीने बरोबरही असतं. पण प्रेक्षकांना हे नक्की मला सांगायचं आहे की हा विश्वास जो आहे ना की सिनेमातून मी काहीतरी वेगळं देतो, ते परेश ह्याचं साध्य केले असं मला वाटतं. आणि आनंद आहे की आम्ही हा सिनेमा केला आणि हा लोकांना आवडणार आहे. एक वेगळा सिनेमा म्हणून त्याचा प्लॅटफॉर्म आहे आणि लोक ह्याला खूप चांगली साथ देतील असं वाटतं.